तुमची पण स्किन विंटरमध्ये ग्लो करण्याऐवजी डल आणि ड्राय दिसते का? मला पण सेम प्रॉब्लेम होता, म्हणून मी अशी एक होम रेमेडी ट्राय केली जिचा रिझल्ट मला फार छान वाटला. आता परत ते मी होम रेमेडी म्हणजेच ती नाईट क्रीम बनवत आहे, तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. यासाठी फक्त 4 गोष्टी लागतात. सगळ्यात पहिली तर तूप. मी होममेडच यूज केलं आहे. तुम्ही विकताचं पण आणू शकता, शुद्ध असेल, तुम्हाला गॅरंटी असेल त्याची. तर त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं, ॲलोवेरा जेल टाकायचा. ॲलोवेरा जेल मी विकताचा वापरते, कारण की मला जो नॅचरल असतो त्याने इचिंग होते. आणि नंतर 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकायला बिलकुल विसरायचं नाही. कुठेही मिळते, मेडिकलमध्ये पण तुम्ही जाऊन बघू शकता, तुम्हाला इझिली मिळून जाईल. त्या आवर्जून टाकायच्या. छान मिक्स करायचा जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही. आणि इथे आपला स्वस्तातला पण नॅचरल आणि खूप जास्त इफेक्टिव्ह असा नाईट क्रीम रेडी आहे. तर एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये जर ठेवलं तर याची शेल्फ लाईफ पण वाढते. आणि ॲप्लिकेशनची वेळ आहे रात्रीची बेस्ट. जेव्हा आपण झोपतो तेव्हा फेस वॉश वगैरे करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर लिप्सला, स्किनला, फेसला तुम्ही कुठेही हे अप्लाय करू शकता. खूप छान याचा रिझल्ट आहे. माझ्या सांगण्यावरून एकदा का होईना नक्की बनवून बघा. चला आता माझा कालचा दिवस कसा होता ते शेअर करते. तर दुपारच्या वेळेला खूप छान असा मेन्यू होता, म्हणजे गरमागरम पालकपुरी आणि त्याच्यासोबत टोमॅटोची चटणी. हे जे कॉम्बिनेशन आहे हे माझं पर्सनल फेवरेट आहे लहानपणापासूनचं. टिफिनमध्ये मला स्कूलला मोस्टली हेच मिळायचं, कारण की मला ते फार आवडायचं. त्यानंतर इव्हिनिंग टाईमला दिवाबत्ती वगैरे केली आणि निघालो बाहेर. कुठेतरी काहीतरी महत्त्वाचं काम चालू आहे ते बघण्याकरता. तर हे काय आहे सध्या मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, पण योग्य वेळ आली की मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेल. अँड आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड टू शेअर इट विथ यू गाईज. आणि त्यानंतर घरी जाताना मला दिसला पिझ्झा सेंटर आणि मला खायचा होता पिझ्झा. त्याकरता मी भूक ठेवली. दुपारची मी जे जेवण केलं त्यानंतर मी संध्याकाळी काहीही खाल्लेलं नव्हतं. फक्त काय की डिनरच्या ऐवजी मी पिझ्झा खाल्ला. त्यामुळे मग मी डिनरमध्ये जसं पोळी वगैरे काहीही हेवी खाल्लं नाही, फक्त एक पिझ्झा खाल्ला. थोडं चालू आहे आता वजन करायचं कमी, तर त्याच्यामुळे काही ना काही गोष्टी स्किप कराव्या लागतात. मला ना माहिती आहे, मला माझ्यावर विश्वास आहे की माझ्याकडनं फूड क्रेविंग्स कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळे मी कॅलरी डेफिसिटच डाएट जो आहे तो फॉलो करते आहे. त्यानंतर विनिशा आता कारमध्येच झोपून गेली. मग घरी आलो. घरी आल्यानंतर किचन आवरायची राहिलीच होती, कारण की जेव्हा पण मी इव्हिनिंगला बाहेर जाते तेव्हा किचन आवरायची राहूनच जाते. पण ठीक आहे, अर्ध्या घंट्यातच मी लगेच पटापट किचन आवरायला घेतली. आणि किचन आवरताना मला ना एक तुम्हाला अशी गोष्ट सांगावीशी वाटते. कोणी मला म्हणताना की चल मी हेल्प करते तुला किचन आवरताना, तर उलट मलाच त्यांना जास्त सांगावं लागतं की हे इथं ठेवा, ते तिथं ठेवा. पण याच्यापेक्षा ना असं वाटतं की घ्या पटापट आपणच आपले कामं करून घ्या, कारण की प्रत्येकाला आपापल्या किचन आवरायची सवय पडली राहते. तुमच्यासोबत पण असंच होतं का? मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके बाय. जय गजानन माऊली. स्टे ट्यून. फॉलो फॉर मोर.